याकरता देश जेव्हा उभा राहतो तेव्हा तो उन्नत होतो आणि याला जेव्हा विसरतो तेव्हा तो अधपतित होतो. हाच आपला इतिहास आहे. त्या इतिहासाचं पुन्हा एकदा प्रत्यंतर घडवणारं हे पुस्तक आहे. त्यात माहिती तर सगळी आहेच, पण त्या माहिती मागचं प्रेरणेतलं तत्व काय होतं त्याचंही वर्णन आहे, साधार वर्णन आहे. आणि त्याची पुन्हा एकदा आज जरूर आहे. पूर्वी परिचक्र आली, ती बाहेरून आली, ती दिसत होती. त्राटका दुरून आरडाओरडा वगैरे सगळा ऐकू आला. मग सावध झाले आणि एका बाणात काम झालं. पण पूतना दिसली नाही. ती मावशी बनून आली, स्तनपान करवण्याकरता आली. कृष्ण होता म्हणून तर झालं, ओळखलं त्यांनी. आज स्थिती तशीच आहे. हजार वाटांनी आपल्याला पत्ता लागू न देता घुसत आहे आक्रमण. ते सर्व दृष्टीने उच्छेदक आहे. आर्थिक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने, राजकीय दृष्टीने, सर्व दृष्टीने. आणि भारत मोठा झाल्यावर ज्यांच्या स्वार्थाची दुकानं बंद होतील त्या सगळ्यांना काळजी आहे की हा मोठा होऊ नये, म्हणून सगळी शक्ती एकवटून आणि सर्व प्रकारची प्रत्यक्ष शारीरिक आक्रमणापासून तर सूक्ष्म आक्रमणापर्यंत सगळ्या पद्धतींचा पद्धतशीर उपयोग करून हे आक्रमण सुरू आहे. पण असलं म्हणून घाबरून जायचं कारण नाही. शिवाजी महाराजांच्या काळी अशीच परिस्थिती होती. काही आशेला जागा होती का? गणित मांडलं असतं त्या काळी तर भारताच्या उत्थानाची काही आशाच नव्हती, स्वतंत्र व्हायची आशाच नव्हती. फक्त वेळाचा प्रश्न होता, केव्हा होतो. परंतु एक फॅक्टर असा असतो, जीवनी शक्ती प्रत्येक राष्ट्राची. आणि आपली जीवनी शक्ती ही सगळ्या विश्वाचा आधार असल्यामुळे ती राहणारच आहे. ती न मरणारी अमर जीवनी शक्ती आहे. तिचं नाव धर्म आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून त्या धर्माचा जन्म झाला आणि सृष्टी असेपर्यंत त्याची आवश्यकता राहणार आहे. आणि ती आवश्यकता पूर्ण करायचं काम ज्यांना दिलेलं आहे त्यांना म्हणूनच काळ जिवंत ठेवणार आहे आणि वेळोवेळी वाढवतही राहणार आहे. त्याच्यामुळे या विश्वासाने आणि केवळ याच्यावर अवलंबून न राहता आपला पुरुषार्थ तसा उभा करायचा, याची प्रेरणा जागवली पाहिजे. ही काळाची आवश्यकता आहे. आणि ती प्रेरणा जागवण्याकरता ही माहिती, अशी माहिती ही फार उपयुक्त आहे, फार प्रेरक आहे. ती सगळीकडे पसरली पाहिजे. म्हणून या पुस्तकाची भाषांतर झाली पाहिजेत वगैरे जे म्हटलं त्याला मी सुद्धा पाठिंबा देतो. आणि कुठे कुठे होऊ शकतं तिथे हातही लावीन. कारण हे पुस्तक सगळ्यांच्या वाचनात आलं पाहिजे. ते केवळ महाराष्ट्रातले लोक तामिळनाडूत गेले आणि त्यांनी काय काय केलं याकरता नाही, तर एका समान प्रेरणेतून आले असल्यामुळे भाषेचे, पूजा पद्धतींचे, खानपान रीतिरिवाजाचे भेद आपले उरत नाहीत. हे सगळं आपापलं कायम ठेवूनही आपण एकमेकांमध्ये बंधुवत असा व्यवहार करू शकतो. तो करू शकतो त्याचं मूळ कारण हे आहे. आणि त्या कारणाकरता आपण जीवन जगत राहिलो तर आपल्या राष्ट्राला मोठं करू, जगाला धर्म शिकवू, जगाला सुखशांतीचा नवा मार्ग देऊ आणि स्वतःचंही जीवन धन्य करू. असा एका दगडात 3 पक्षी मारणारा हा मार्ग आहे. आणि म्हणून सवलतीच्या किमतीत आज ते पुस्तक विकत घ्या, वाचा आणि ही माहिती इतरांना ते पुस्तक वाचायला देऊन पसरवा. मुलांना याच्या गोष्टी सांगा, मुलांना यातली माहिती द्या. असं सगळं करून ही प्रेरणा आपण वाढवली पाहिजे. त्याकरता अत्यंत उपयुक्त हे जे पुस्तक झालंय त्याचा पूर्ण उपयोग आपण सर्वांनी करावा अशी विनंती आपल्याला करतो आणि माझे 4 शब्द संपवतो.